मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे आज जवळजवळ आम्ही 1 ते सव्वा वर्ष झालं आम्ही कोर्टातनं ऑर्डर काढून आता मानपाडा पोलीस स्टेशनला दिलेली आहे। जवळजवळ आता त्याला 3 ते 4 महिने होऊन गेले। फक्त रॉकी नावाचा आरोपी अटक आहे। आता जवळजवळ 10 आरोपी मोकाट फिरतात, ह्या एरियामध्येच असतात, परंतु पोलिस त्याला अटक करत नाहीत। ह्याची आम्हाला खंत आहे की कोर्टाची जर देखील ऑर्डर आहे तरी पण आरोपींना अटक करत आहे। त्याच्यामध्ये संजय मिश्रा आहे, संजय मिश्राची बायको, संजय मिश्राचा मुलगा आहे, घुंगरू आहे, असे जवळजवळ 11 ते 12 लोक त्याच्यामध्ये आरोपी आहेत। आणि खरोखर हे मुलीसोबत नाबालिग मुलगी आहे, तिच्यासोबत अन्याय झाला आहे, तिच्यावर अत्याचार झाला आहे, तिच्यावर म्हणजे हरकत म्हणजे नाबालिग मुलगी असल्यामुळं तिच्यावर अन्याय अत्याचार केलेला आहे। त्याच्यामुळे आमची एकच मागणी होती की तात्काळ त्या आरोपींना अटक करा। आता देखील तिला 4 दिवसात देखील धमकी आलेली आहे त्या मुलीच्या आईला की तिनं केस माघारी घेतली नाही तर तिला आम्ही दिवसात तिला खलास करू, ठार मारू, अशा पद्धतीची धमकी दिली। कालच आमची ती कोर्टामध्ये रॉकीची जामीन करण्यासाठी त्यांनी ऑर्डर टाकली कालच। तर ती काल देखील आम्ही कोर्टाला माननीय कोर्टांना अर्ज दिला की बाबा ह्याला कुठलीही जामीन देऊ नका। आता आरोपी जवळजवळ 10 आरोपी आणि मोकाट फिरतात, त्यांना अनेक अटक ECBने बी केलं नाही आणि मानपाडा पोलीस स्टेशनने देखील केलं नाही। आता आमची मागणी एकच आहे की जी आरोपी बाकी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलला पोहोचवा, अशा पद्धतीची आमची मागणी आहे।